मित्रांनो, मी शिरूर ताजबंदच्या बसस्थानकावर आहे आणि मागच्या अनेक दिवसापासून अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या मनात काय हा मुद्दा घेऊन मी पूर्ण हा अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघ पिंजून काढण्याचा प्रयत्न करतोय। आणि बघू शकता तुम्ही माझ्या पाठीमागे ही अहमदपूर सोलापूर बस लागली आणि त्याच बसमध्ये मी जाणार आहे आणि लोकांशी संवाद साधण्याचा माझा प्रयत्न असणार आहे। बघूया, मी थेट या बसमध्ये प्रवेश करतोय। जाते बसा, लातूर जाते, बसा बसा, या काकू पाठीमागे या। अहमदपूर सोलापूर बसमध्ये बसलो आहे आता सध्या आणि अनेक नागरिक तरुण मतदार माझ्यासोबत संवाद साधताना तुम्हाला आता बघायला मिळणार आहे। विशेष म्हणजे महाराष्ट्र सरकारने मागे 2 महिन्यापूर्वी राज्यभरामध्ये जी योजना लागू केलेली आहे त्या योजनेबद्दल जनतेच्या मनात काय आहे हे जाणून घेण्याचा माझा प्रयत्न असणार आहे। काही महिला असणार आहेत, काही पुरुष असणार आहेत माझ्यासोबत। सर्वप्रथम मी जाणार आहे, एक तरुण मतदार नागरिक माझ्यासोबत दिसत आहे। सर, काय नाव आहे तुमचं? महबूब पठाण। महबूब पठाण सर, कुठे चाललात? मी लातूरला चाललो। बरं बरं, कुठून बसलात आपण या बसमध्ये? आता शिरूरपासून। शिरूरमध्ये बसला। बरं, मला सांगा, मागच्या 5 वर्षामध्ये जो विकास झालेला आहे, कामं जे झालेले आहेत लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून, समाधानकारक आहेत का? हो, समाधानकारक आहे। कशामुळे वाटतं समाधानकारक आहेत म्हणून? जॉब निघत आहे, हां, शेतकऱ्यासाठी पीक विमा देत आहे। बरं, अजून भरपूर आहेत। आता 2 महिन्यामध्ये पुन्हा आणखी निवडणूक सुरू होणार आहे। हां, या लोकप्रतिनिधींनी केलेल्या कामावर तुम्ही समाधान आहात म्हणतात? हो, समाधान। पुन्हा त्यांना जर चान्स भेटला तर ते पुन्हा आमदार होतील का? हो, होतील। कोण आहेत आज सध्याचे आमदार? आमच्याकडं उदगीर मतदारसंघात बनसोडे साहेब आहेत। बरं बरं बरं, म्हणजे तुम्ही उदगीर मतदारसंघातून हो, आहेत का? धन्यवाद सर तुमच्या प्रतिक्रियेबद्दल। सर, आपण कोणत्या मतदारसंघात आहात? अहमदपूर मतदारसंघ। बरं, घ्या ते माईक, घ्या माईक घेऊन बोला। सर, तुमचं नाव? मिटकरी श्रीहरी निवृत्ती। बरं, काय वाटतं सर, मागच्या 5 वर्षामध्ये जे कामं झालेले आहेत समाधानकारक आहेत का? अतिशय समाधानकारक आहे साहेब। रनिंग हे कामं समाधानकारक कामं कोणी केले? रनिंग आमदार बाबासाहेबजी पाटील साहेब बरं यांचं कारखाना क्षेत्र असेल, बरं बँकिंग क्षेत्र असेल, बरं, इतर सर्व ज्या सोयी आहेत यांच्यामध्ये, आणि रस्ते दुरुस्ती असेल, बरं, सर्व क्षेत्रामध्ये रनिंग आमदार बाबासाहेब पाटील साहेब यांनी भरघोस असा निधी या मतदारसंघाला दिलेला आहे। याच्यामुळं स्टँडिंग आमदार जे आहे त्यांना तिकीट मिळून तेच भावी आमदार देखील होतील, याची आम्हाला सर्वांना गॅरंटी आहे। धन्यवाद सर तुमच्या प्रतिक्रियेबद्दल। आणखी काही एक महिला बसलेत। काकू, कुठे चालला तुम्ही? बरं बरं, तुमचं नाव सांगता येईल मला? संगीता राजू कसबे। बरं बरं बरं, माझी लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला लाभ मिळाला का? नाही सर, का मिळाला नाही? म्हणजे माझी मित्र नोकरदार आहेत की। हां, बरं बरं बरं। आता या बसमध्ये चाललात, हाफ तिकीट आहे, काय वाटते तुम्हाला? चांगलं वाटतंय। बरं बरं, तुम्हाला जरी लाभ नाही मिळाला माझी लाडकी बहीण योजनेचा, अनेक महिलांना मिळाला, तुमच्या घरच्या सदस्यांना दुसऱ्या कोणाला मिळाला? भेटलाय माझ्या दिरावाला जावाला भेटला। म्हणजे तुमचा फायदा झाला घरच्या हो, सदस्यांचा? झालाय। मग तसंच सरकारचा फायदा होईल का या योजनेमुळे? आता काय सर सांगता येत नाही। हां हां, सर कुठे चाललात आपण? हो सर। बरं, तुम्ही पण सोबतच आहेत का तुमच्या? हो। बरं बरं बरं, तुम्ही मतदान केले का? केले। बरं, काय वाटतं, या सरकार बदललं पाहिजेत का, हे योग्य आहे सरकार? बरं आहे, पहिलीच्या पेक्षा तर बरं आहे। बरं, तर हे अहमदपूर सोलापूर बसमध्ये नागरिकांशी माझा संवाद साधण्याचा प्रयत्न होतो आहे। तर कुठून बसलात आपण? शिरूर ताजबंद। बरं, काय नाव आपलं? जाधव बालाजी।
बरं, मागच्या 5 वर्षामध्ये जे कामं झालेले आहेत समाधानकारक आहेत? आहेत समाधानकारक आहे. असं कशावरून वाटते तुम्हाला? थोडंफार रस्त्याचं काम झाले, विकास झाला आहे, भरघोस निधी दिलं आहे, पंतप्रधान किंवा योजना चालू आहे, 1 रुपयामध्ये विमा दिला आहे. बरं, काही लोक ओरडत आहेत की विकास झाला नाही, शेतकऱ्यांना विमा भेटला नाही. कसं बघता याकडे? ज्या ठिकाणी क्रॉप इन्शुरन्स आहे त्या ठिकाणी विमा भेटलेलाच आहे. ज्या शेतकऱ्यांनी क्रॉप इन्शुरन्स केला नाही त्याला त्यापासून वंचित राहिलेत, तरी पण शासनाने मंजूर केलं आहे सरसकट पीक विमा, क्रॉप इन्शुरन्स व्हायला पण विमा देण्याचा निर्णय घेतलेला आहे. येत्या 26 तारखेला धनंजय मुंडे यांनी सांगितलं आहे की प्रत्येकाच्या अकाउंटला अनुदान जमा होईल म्हणून. सर धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल. या मॅडम, आपण मला सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद तुमचे. काकू कुठे चाललात? आम्ही देवीला, कोणत्या देवीला? तुळजापूरला. गाव कोणतं आहे? आमचं मंग्याळ. मंगळ म्हणजे मुखेड तालुक्यातलं का? हां, मुखेड तालुक्यात. माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला का? मिळाला साहेब. काय सांगायचं मग? म्हणून आता खूप आनंद दिसतोय चेहऱ्यावर. हां, आनंद आहे साहेब. आनंद आहे. असाच सरकारला फायदा होईल का? तुमचा जसा फायदा झाला सरकारकडून तसा सरकारचा फायदा होईल का? होईल ना, होईल. आम्ही तेच प्रयत्न करतो. आणखी काही माझ्यासोबत भगिनी आहेत. मी प्रत्येक नागरिकांशी संवाद साधण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. बाजी, आपको मिला है, लाभ मिला है? मुख्यमंत्री योजना का लाभ मिला है आपको बाजी? नहीं मिला अभी। क्यों नहीं मिला? क्या मालूम क्यों नहीं मिला था अभी। आपने मंगनी किया है, फॉर्म भर फिल किया है क्या? हाँ किया ना। कहाँ से बिलोंग करते हैं आप? लातूर से। लातूर से। क्यों नहीं मिला होगा आपको? कुछ जानकारी नहीं है आपको? नहीं मालूम मुझे। मंडळी, अहमदपूर सोलापूर या बसमध्ये प्रवास करत असताना माझ्यासोबत हे प्रवासी तुम्ही पाहत आहे आणि बऱ्याच नागरिकांशी यापूर्वी मी संवाद साधलेला आहे. माझ्यासोबत चाकूर तालुक्यातील काही हे प्रवासी आहेत, त्यांच्याशी मी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे. सर, काय नाव सांगतं तुमचं? नरसिंह आलुरे, कुठे चालला? लातूरला. मागच्या 5 वर्षामध्ये जो विकास झालेला आहे समाधानकारक आहे वाटते का? आता नेमका कशाचा विकास? तुम्ही विकास म्हणून कशाकडे बघता? नेमकं विकास म्हणजे काय वाटते तुम्हाला? असं नाही सांगता. लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून जे कामं झालेले आहेत ते कामं कसे वाटते तुम्हाला? काय करता सर तुम्ही? कलेक्टर ऑफिसला आहे. कलेक्टर ऑफिसला आहेत. विकास म्हणजे काय याच्यावरती बोलत नाही सर तुम्ही? मला बोलता येत नव्हतं. नाही, मराठीच बोलतो ना सर मी तुमच्याशी. सर ठीक आहे, धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेबद्दल. आणखी काही माझ्यासोबत इथे नागरिक असणार आहेत. सर तुमचं नाव? दीपक होनराव सर. काय होनराव सर. होनराव सर, कुठे चालला? लातूर. लातूरला चालला. हो बोला. सर, मागच्या 5 वर्षामध्ये जे काम झालेले आहे समाधानकारक आहेत वाटते का? समाधानकारक नाही वाटत, कारण रोजगार निर्मिती पाहिजे. बेरोजगार संख्या खूप वाढत आहे. कोणता नेता हे रोजगार देऊ शकेल तुम्हाला? नेता म्हणून नाही, सर्वच जे कोणी सत्तेत त्यांनी रोजगार निर्मितीचा प्रयत्न करावा आहे. कंपन्या वगैरे जे शिक्षित मुलं आहेत, भरपूर शिक्षण घेत आहेत, त्यांच्यासाठी रोजगार निर्मिती पाहिजे. आता तुमच्या अगोदर बऱ्याच प्रवाशांशी मी संवाद साधला इथे. हां, ते म्हणतात खूप रोजगार निर्मिती झाली आहे, जॉब निघत आहे. नाही कुठं आहेत बघा ना, तुम्हाला माहिती आहे, आमच्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती आहे की रोजगार निर्मिती आहेत का, खरंच जॉब आहेत का. अहमदपूर आणि चाकूर तालुक्याला विकासाची गंगा आणणारा नेता म्हणून कोणाकडे बघता? विकासाची गंगा नेता आणणारे म्हणून आता सर्वच जे जो कोणी विकास करेल, विकास म्हणजे काय हेच महत्त्वाचं आहे. सर्व जनतेच्या मूलभूत गरजा जो पुरू शकेल आणि युवा पिढीला रोजगार किंवा परमनंट नोकऱ्या, टेम्परवरी कंत्राटी पद्धतीचं योग्य नाही वाटत. कंत्राटी पद्धतीचं तुमचं 2-3 वर्ष दिल्यानंतर ते मुलं नंतर काय करणार? ते शिक्षणापासून असे वंचित होतील आणि नंतर त्यांना रोजगार पण नाही भेटणार. तुम्ही 7-6 महिने काम करून त्यांना काढचाल, नंतर त्याने त्यांना रोजगार पण भेटणार नाही, असं वाटतं. एक मला माझं मत आहे. मग येणाऱ्या काळात सरकार बदल होईल का? तुम्हाला काय वाटतंय? येणाऱ्या काळात सरकार बदल होईल असं वाटतं मला, एकंदरीत सगळा.
अभ्यास जनतेचा पाहिला. अजूनही काही माझ्यासोबत नागरिक आहेत, युवतीसुद्धा आहेत. भैया समोर या ना, तुमच्याशी बोलायचं आहे. कुठे चाललात? लातूर. गाव कोणतं? उदगीर. काय म्हणलात? उदगीर. लातूरला कशाला चालला? कॉलेजला. उदगीरमध्ये चांगला विकास झाला का? हां झाला. चांगली कामं झालेत. कोणी केलेत हे कामं? संजय बनसोडे. संजय बनसोडे साहेबांना पुन्हा चान्स मिळेल का मग आमदार होण्याचा, मंत्री होण्याचा? हां मिळेल. नेमके कोणते कामं केलेत संजय बनसोडेंनी सांगता येतील का तुला? नाही तेवढं माहिती. म्हणजे कामं झालेले सांगता येत नाहीत, परंतु संजय बनसोडेवरती विश्वास ठेवतायत नागरिक. माझ्यासोबत एक तरुणी आहे. बेटा तुझं नाव काय? रोहिणी भुंगाळे. गाव तुझं? घरणी. बर. मतदान केलंस का तू? नाही 18+ नाही. आणखी 18+ झाले नाही. तुला धन्यवाद तुझ्या प्रतिक्रियेबद्दल. मी आणखी काही महिलांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्हाला झालेत का 18 वर्ष पूर्ण? रनिंगमध्ये आहे. रनिंगमध्ये आहात तुम्ही. बरं ठीक आहे. आणखी काही प्रवासी माझ्यासोबत आहेत. अहमदपूर सोलापूर बस आहे. ही बसमध्ये प्रवास करत असताना मी प्रवाशांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. सर नाव काय आपलं? जितेंद्र यादव. जितेंद्र यादव. आप कहाँ से बिलोंग करते हैं? जी सर मैं यूपी से. यूपी से है. तो यूपी में क्या चल रहा है पता बताएंगे आप? अच्छा चल रहा है. चलो ठीक है. हम अहमदपूर और चाकूर तालुके के प्रवासियों को जानना चाहते. काका कसे आहात? बरे आहेत का? काय चाललंय? कुठे चाललात? लातूर चाललात. कसं काय चाललात? दवाखाना गोळ्या आणा. बरं बरं बरं. किती वय आहे सध्या? 83 वय आहे का? 83 वय. बरं बरं बरं. 83 वयाचे काका माझ्यासोबत या बसमध्ये प्रवास करत असताना संवाद साधतो मी 83 वर्षाच्या नागरिकाशी. काका 75 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला मोफत बस करण्यात आली. काय वाटतंय या योजनेबद्दल? आनंद वाटतो. आनंद वाटतोय. लोक म्हणतात की 75 वर्ष देऊन काय फायदा आहे. आता तर तुम्ही तर 83 वर्षाचे आहेत. बरं बरं बरं. कामं कसे झालेत मागच्या 5 वर्षामध्ये? चांगले चांगले व्यवस्थित सगळे चांगले. बरं बरं बरं. चांगला आनंद आहे. शेती किती आहे? शेती 4 एकर. बरं. कसं काय पीक पाणी? मला पाणी आहे व्यवस्थित सगळं चांगलं आहे. बरं बरं बरं. हे सरकारनं मागं 2 महिन्यापूर्वी एक योजना काढली आहे, माझी लाडकी बहीण म्हणून. त्या योजनेचे घरच्यांना पैसे मिळालेत का? घरचे तुमच्या सदस्य मिळाली किती किती मिळाले तर? 1,500. बरं बरं बरं. मग ह्या योजनेचा सरकारला फायदा होईल का काका? त्याचं त्यांना माहिती आपल्याला काय होईलच की. बरं. त्यांनी बघूनच करणार चांगलं. बरं बरं बरं. कोण आहे तुमच्याकडे आमदार? कोण आहे? बाबासाहेब पटेल. कामं बरे केलेत का त्यांनी? कळ केलं चांगलं. हां. चांगलं चांगलं. बरं बरं बरं. मस्त काय झालं. माझ्यासोबत एक काकू आहेत आणखी. मी बोलण्याचा प्रयत्न करतोय. काकू कुठून बसलात आणि कुठे चाललात? चाकरून लातूरला. बरं बरं बरं. माझी लाडकी बहीण योजनेचा फायदा मिळाला का? मिळाला. बरं. काय वाटतं या योजनेबद्दल? काय आता काय तर करतील पुढे, असंच काही ठेवतील असं वाटतंय सगळ्यांना. समाधान वाटतं का? ह्या 1500 रुपयामध्ये महिन्याला 1,500 रुपये देते सरकार? आता बकळ आता समाधान वाटणार. बरं आता ते आलेले घ्यावं वाटते लोकांना. त्याच्यामध्ये वाढ करा म्हणून म्हणावं वाटत नाही का? मला वाटतंय न म्हणायला का झालं. वाढ करावं सरकारनं, काही योजना असं गरीब गोरासाठी काढावं. गाव कोणतं आहे म्हणलं तुमचं? माझं चाकूर. बरं बरं बरं. हे सरकार जे आहे हे कायमस्वरूपी योजना चालू ठेवेल असं वाटतंय का? ठेवत नाही. मग काय वाटतंय? आता ते जनगण योजनेची मागे होती की ती फाईल बी, त्याच्यामध्ये एकाला 2 हप्ते पडले, झालं बंद झालं. बरं बरं बरं. या योजनेचा तुम्हा महिलांना जसा 1,500 का होईना फायदा झालाय, तसा सरकारचा फायदा होईल काय वाटते तुम्हाला? होईल. ज्याला हे सरकार पाहिजे त्यालाच करतील मदत. कुणाला काही वाटलाले, कुणाला काही वाटलाले, हे कामापुरतं तर ठेवेल असं वाटलाले. पण आता हे सगळं लोकसभेवर आहे. सगळं मी काय होईल म्हणण्यानं होणार नाही, नको म्हणल्यानं मी राहणार नाही. ती त्यांच्या मनात आहे सगळं. हार खात्यानं मोर्चे काढले तर त्याने काही केले नाही. तर प्रत्येक खात्यानं फक्त 2-2 महिने संपावर होतो आम्ही अंगणवाडीच्या बाया, तर त्यांनी केले नाहीत काहीच, रुपया वाढ केली नाहीत. जे आमदार आहेत तुमच्याकडे बाबासाहेब पाटील यांनी कामं केलेले समाधानकारक आहेत का?
आता केले तर कुणाचे फंड दिलेले मंदिराला म्हणा कुठे शाळेला म्हणा करणाऱ्याचे केलेतच नाही करणाऱ्याचे नाहीतच असं मित्रांनो तुम्हाला 18 वर्ष पूर्ण झाले का? मी येणार आहे तुझ्याकडे. तुझं नाव काय मित्रा सांग मला अगोदर. भगवान. बरं मतदान केलं तू? नाही आता पहिल्यांदा मतदान करायचं आहे. एकदम नवतरुण नौखा मतदार माझ्यासोबत आता या अहमदपूर सोलापूर बसमध्ये प्रवास करत असताना मी त्याच्याशी संवाद साधतोय. तुझं नाव काय सांगितलंस? हळे वैजनाथ भगवान. मला सध्या आता नुकतेच 19 वर्ष पूर्ण झाली आहे. बरं. मला सरकारला एवढंच म्हणणे आहे, सध्याची जी युवा पिढी आहे त्या युवा पिढीला फक्त म्हणजे जे सुशिक्षित विद्यार्थी आहेत त्यांना फक्त नोकऱ्या द्यावा एवढंच माझं म्हणणं. आणि जसं सरकारने लाडकी बहीण योजना काढलेली आहे तसेच सरकारने लाडक्या भावाचा सुद्धा विचार करावा असं माझं म्हणणं. म्हणजे कसं सरकारनं सध्या लाडका भाऊ ही योजना काढलेली आहे पण लाडक्या भावासाठी सरकारनं म्हणजे काम करून पैसा असं देण्याचं ठरवलेलं आहे पण मुलांसाठी असं सरकारने काहीसुद्धा योजना काढलेली नाही. महिलांना जसं सरकार 1500 रुपये फुकटमध्ये देते तसं माणसांना नाही दिले तर नाही दिले पण विद्यार्थ्यांसाठी जे विद्यार्थी शिकतात त्यांच्यासाठी काही ना काहीतरी सुविधा काढल्या पाहिजे असं माझं म्हणणं आहे. बघितलं का मंडळी, या नवतरुण मतदाराला एकही प्रश्न विचारण्याची मला आवश्यकताच पडली नाही कारण त्याच्या मनामध्ये जे आहे किती संकल्प आहेत. जशी महिलांसाठी 1500 रुपयांची माझी लाडकी बहीण योजना सरकारने केली आहे तशीच माझा लाडका भाऊ योजनासुद्धा सरकारने काढावी. पैसे देऊन सरकार माणसांना आळशी बनवते असं काही लोक म्हणत आहेत. हां म्हणत आहेत असं तर महिलांमध्ये तर म्हणत नाहीत परंतु माणसांमध्ये तरी पुरुषांमध्ये तरी ही संख्या जास्त वाढलेलीच आहे. म्हणजे धन्यवाद मित्रा तुझ्या प्रतिक्रियेबद्दल. सर कुठून काय नाव तुमचं? गाव? गारोळा. घारोळ्याचे आहेत का? म्हणजे रेणापूर तालुक्यामध्ये येते का? चाकूरमध्येच येता तुम्ही पण? बरं बरं बरं. कसं वाटते मागच्या 5 वर्षामध्ये जो विकास झालेला आहे काय सांगायचं या विकासामध्ये? विकास बऱ्यापैकी झालेला आहे. बरं कोणी केला हा विकास? हा विकास आपले हे नाही BJP सरकारने. बरं. आमदार कोण आहे तुमचे? आमचे बाबासाहेब पाटील. बरं बरं बरं. म्हणजे भाजप सोबत गेले तेव्हापासून विकास झाला असं म्हणायचं का तुम्हाला? नाही अगोदरही झाला त्यांच्या सोबत जाण्यानेही झाला काही थोडाफार. मग हे लोक नाही कसं काय म्हणत आहेत काहीच विकास झाला नाही म्हणतात? आता आमच्यात तर भरपूर केली बाबासाहेब पाटलांनी कामं. शाळा आणली, सोसायटी आणली, रोड झाली, बरीच कामं केलीत आमच्याकडे बाबासाहेब पाटलांनी. मग मला सांगा आता 2 महिन्यानंतर लगेच आमदारकीच्या निवडणुका सुरू होणार आहेत. दुसऱ्यांदा बाबासाहेब पाटील यांना चान्स जर मिळाला तर ते आमदार होऊ शकतील का? होऊ शकतात 100% होऊ शकतात. सर त्यांच्या मागं आहे. सर काय वाटते तुम्हाला? यूपी से है आप. चला ठीक आहे धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेबद्दल. अनेक नागरिक माझ्यासोबत आहेत. एक बंधू जरा त्यांच्या फोनमध्ये बिझी आहेत मी त्यांच्याकडे सुद्धा जाणार आहे. सर तुमच्याकडे येतोय. नमस्कार काय चाललंय तुमचं? बोला. काय नाही. गाव कोणतं आहे? लातूर रोड. लातूर रोडचे आहेत म्हणजे चाकूर तालुक्यामध्येच आहे ना? लातूर तालुका. हां बरं. मागच्या 5 वर्षामध्ये जो विकास झालेला आहे समाधानकारक आहे? ठीकठाक आहे. ठीकठाक आहे. ठीकठाक आहे. ठीकठाक आहे. ठीकठाक आहे. काय करता सध्या तुम्ही? मी दयानंद कॉलेजला आहे शिकायला. बरं प्राध्यापक म्हणून आहेत. बरं. शिक्षण क्षेत्रामध्ये विकासाची गंगा कुणी आणली आहे तालुक्यामध्ये? आपल्या तालुक्यामध्ये होय. तसं तर बाबासाहेब पाटीलच आहेत कारण त्यांच्या संस्था आहेत जवळपास 18 संस्था आहेत त्यांच्या. बरं. तर आपल्या तालुक्यामध्ये म्हटलं तर तेच आहेत बाबासाहेब पाटील. दुसरे नेते कोणीच नाहीत का? बाकीचे नेते आहेत पण सध्याच तुम्ही जे प्रश्न विचारला त्याचं उत्तर आहे ते. खूप धन्यवाद सर. चला धन्यवाद आपल्या सर्वांचे प्रवासी मंडळींचे. काय म्हणलास बेटा? आम्हाला विचारू शकता म्हणलं. हां बोला बोला. तुम्हाला काय विचारू मी? हां तुमच्या मनात काय वाटतंय? म्हणजे तुम्ही जे आता विचारलं ना 5 वर्षामध्ये बदल काय असं? चला ठीक आहे. तुम्ही मतदार नाही आहेत परंतु भावी मतदार आहेत तुम्ही. 18 वर्ष तुमचे जरी पूर्ण झाले नसले तरी आता पुढच्या वर्षी तुम्हाला 18 वर्ष पूर्ण होणार आहेत आणि मतदानाचा हक्क तुम्ही पुढच्या वर्षी बजावणार आहात. काय वाटते तुम्हाला? तुमच्या मनात काय आहे? ही सरकारने जे योजना आणलेली आहे काय वाटतं या योजनेबद्दल? लाडकी बहीण योजना होय चांगलंच आहे एका प्रति महिलांसाठी पण ते पुरेसे नाही असं वाटते. जे सरकार देते ते कुठे ना कुठे काढणारच आता पुढे.
मग त्याच्याबद्दल मला असं वाटते की 1,500 रुपये देऊन हे पुढे गॅसची किंमत वाढवायले, मग हे आम्हाला देऊन आमचंच घ्यायलेत असं मला वाटतं ह्याच्यामध्ये. आणि जे 5 वर्षामध्ये जे सहमत आहे म्हणायला तर मी सहमत नाही आहे सरकारकडून, कारण मी चाकूरमधली आहे, तालुका चाकूर आहे. आमचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या असं वाटते की रस्ते चांगले करायला, पण त्या रस्त्यावर चालण्यासाठी म्हणजे जी नाले आहेत त्याच्यामध्ये एवढं घाण होतं त्याच्याकडे दुर्लक्ष आहे. आणि जे मोजके कार्यक्रम येतात जसं की शिवाजी महाराजांची जयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, अशाच मोजक्या कार्यक्रमाला बाबासाहेब कुठं तरी दिसतात आम्हाला आणि ऐवजी कुठंच दिसत नाही. म्हणून असं वाटतं की आणि राजकारणामध्ये ना ब्लॅक धंदा, काळा धंदा जे म्हणतात ते जास्त प्रमाणात वाढलेला आहे. यामध्ये 5 वर्षामध्ये ज्यांनी आमदार म्हणून करावे याबद्दल मी तर सहमत नाही असे वाटते मला. आणि जे लाडकी बहीण योजना आहे ते महिलांसाठी तर चांगलंच आहे आणि ते कुठं ना कुठं पैसे काढतात याची देखील मला गॅरंटी अशी वाटते. मग हे तुम्ही ज्या बोललेल्या अडचणी आहेत हे बदलू शकेल का? आमच्याकडूनच पैसा घेतात मग त्यांनी सरकार बदलायलाच पाहिजे ना. मग असं वाटतंय मला. रस्ते चांगले करावेत, नाल्या चांगल्या कराव्यात, लोकांना घरकुल भेटावेत. आणि घरकुलासाठी एक जरी कागद काढण्यासाठी आम्ही कुठे गेलो तर मध्ये ऑफिसमध्ये जायला सुद्धा पैसा मागतात. असं राजकारणाचा धंदा चालू आहे आजकाल. म्हणून आज आय डोंट बिलीव्ह दॅट राजकारण. सो दॅट कोण थांबवू शकतंय हे भ्रष्टाचार जो आहे, 2 नंबरचे धंदे जे आहेत तालुक्यामध्ये होत असलेले अतिशय निर्भीडपणे तुम्ही मांडताय, या सर्वावरती कोण बंदी आणू शकते? असा कोणता नेता आहे तुमच्या निदर्शनास येणारा? मला सध्या तर वाटतंय नितीन बनसोडे असतील. नितीन बनसोडे असतील. ओके, धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेबद्दल. चला शेवटी माझ्यासोबत एक ताई बसलेल्या आहेत, आपण त्यांच्याकडे जाणार आहोत. ताई, कुठे चाललात? सर मी लातूरला जाते. बरोबर. गाव कोणतं आहे? घारोळा. बरं. घारोळा म्हणजे चाकूर तालुक्यामध्ये आहे. मागच्या 5 वर्षामध्ये जे लोकप्रतिनिधी अर्थात आमदार बाबासाहेब पाटील यांच्या माध्यमातून जे कामं झालेले आहेत समाधानकारक आहेत असं वाटते तुम्हाला? आहे सर, 50% समाधानकारक आहोत, पण 50% नाही झालेलं सर. कारण मी जवळपास 7 वर्ष झालं अपडाऊन करते बसने. पूर्वी जसा रोडने त्रास होत होता आम्हाला, म्हणजे खूप रोड खराब होते, जायला 2 तास लागायचे आम्हाला घरणीवरनं. पण आता जवळपास आम्ही अर्धा-पाऊण तासामध्ये लातूरला पोहोचतो सर. त्यामुळे येण्या जाण्याचा आमचा बराच टाईम वाचलेला आहे. त्यामुळे रस्त्यासाठी मी समाधानकारक आहे सर. आणखी बाकी महिलांसाठी जे आहे प्रशस्तपणे काम करणारा नेता म्हणून कोणाकडे बघता? खरं सांगायला म्हणजे सर मला राजनीतीमधलं काही माहिती नाही आहे. आपलं घर आणि ऑफिस एवढं सोडून मी दुसरं काही म्हणजे लक्ष दिलेलं नाही आहे. त्याच्यामुळे पण जर सध्या जी चालू आहे ते सुरळीत आहेत. फक्त एवढं सांगायचं की महिलाच्या सुरक्षेसाठी सरकारने काहीतरी ठोस पाऊल उचलला पाहिजे. महिलाची सुरक्षा ही 100% व्हायलाच पाहिजे, एवढं माझं म्हणणं आहे. मागे काही दिवसापूर्वी जे लैंगिक शोषण करणारा नराधम होता अक्षय शिंदे, त्याचा काल एन्काउंटर झाला आहे. काय वाटतं याबद्दल तुम्हाला? त्यासाठी मी खूप खुश आहे सर, एकदम खुश आहे. आणि माझं म्हणणं तेच होतं की असे जे पण अपराध करतात आपल्या ह्याच्यामध्ये की ते एक्झाम्पल व्हायला पाहिजे, की कुणी तो विचारसुद्धा करू नये की लहान मुलींकडे किंवा आपले ते मुलगी म्हणजे काय, ते लहान लेकरू आहे ना सर, तसल्याकडे बघून जर तुम्हाला ती विचार येत असेल मनामध्ये तर तुम्ही एकदम राक्षस प्रवृत्तीचे आहेत सर. आणि त्यासाठी मग मी पण एका मुलीची आई आहे सर. भीती वाटते मनामध्ये की मुलींना बाहेर पाठवावं, शिकवायला पाठवावं, कसं करावं. मग जे विचार करतात ना की मुलीला तुम्ही जन्म देत नाहीत, जन्माला येण्याच्या अगोदरच तुम्ही त्यांच्या हत्या करून टाकता, मग ह्या गोष्टीसाठी आईवडील भीतात सर. मग त्याच्यासाठी मला म्हणायचं की अशी जणी म्हणजे वृत्ती करतात हे लोकांना, तिथं जागेवरच त्यांना ठार करायला पाहिजे सर. नकोच ती गोष्टच नको आपल्या भारतामध्ये. भारत हा इतका गाजलेला देश आहे. आपल्या जे पूर्वज होते आपले शिवाजी महाराज म्हणा, छत्रपती शिवाजी महाराज आहेत, त्यांनी किती म्हणजे महिलांसाठी असं म्हणजे त्यांच्या नजरेमध्ये खूप आदर होता. जसं त्यांनी हिरकणीचं बहीण म्हणून त्यांनी सत्कार करून त्यांच्या घरपोच त्यांना पाठवलं, तसं सगळ्यांच्या नजरेमध्ये प्रत्येक महिला ही बहीण असली पाहिजे सर. त्याच दृष्टिकोनातून त्यांनी जर पाहिलं तर महिला ही म्हणजे बाहेर फिरायला एकदम मोकळीक राहील सर.
म्हणजे जसं खांद्याला खांदा लावून ती मी करते ना, एकाच गोष्टीसाठी आम्ही घाबरतो बाहेर जायला, की आपल्याकडे कोणी वाईट नजरेने तर पाहणार नाही, आपण असं म्हणजे हे केलं तर काही होणार तर नाही. या गोष्टीमुळे काही महिला मागं पडलेल्या आहेत सर. तर एवढं एकच म्हणायचे गव्हर्नमेंटला की तुम्ही महिलेच्या सुरक्षेसाठी तुम्ही ठोस पाऊल उचला. कोणत्या महिलेची छेडछाड नाही व्हायला पाहिजे, कोणत्या महिलेवर अत्याचार नाही व्हायला पाहिजे, तर तुमचा भारत देश अजून पण पुढे जाईल सर. खूप खूप धन्यवाद ताई आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. तर मंडळी, अहमदपूर सोलापूर या बसमध्ये बसून प्रवास करत असताना शिरूर ताजबंद ते मी आता कुठे पोहोचलो आहे सर? आपण लातूरच्या जवळजवळ पोहोचलो आहे. या प्रवासादरम्यान आमच्यासोबत या सर्व प्रवासी महिला आणि पुरुष मंडळींनी व्यक्त केलेल्या भावना, प्रतिक्रिया तुम्हाला जर आवडल्या तर नक्कीच दिवसेंदिवस लोकप्रिय होत चाललेल्या ABN4 आवाज बहुजनांचा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा मिळणार आहोत पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत जय हिंद. आवाज बहुजनांचा.